संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा दुर्घटनेचा आजचा हा दिवस म्हणावा लागेल। कारण गुजरातच्या अहमदाबादमध्ये जी दुर्घटना झाली आहे त्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देश या ठिकाणी स्तब्ध झालेला आहे। गुजरातच्या अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून टेक ऑफ झालेलं विमान थेट या ठिकाणी ते टेक ऑफ झाल्यानंतर काही क्षणात काही सेकंदात या ठिकाणी कोसळलं आणि ते कोसळलं ते पुढे असलेल्या मेघानीनगर परिसरात। हाच तो मेघानीनगर परिसर आहे ज्या ठिकाणी सध्या आपण उभे आहोत। TV9 मराठी हे पहिलं मराठी चॅनल ठरलेलं आहे जे एकूणच ग्राउंड रिपोर्ट देत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की हे विमान कोसळल्यानंतरची ही संपूर्ण परिसराची झालेली दुर्दशा जी आहे ती या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। मेघानीनगरचा हा संपूर्ण परिसर ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी आता फक्त धुराचे लोळ आणि जळालेल्या गोष्टींचे अवशेष जे आहेत ते बघायला मिळत आहेत। पोलीस, NDRFची टीम, स्थानिक पोलीस हे सगळे जे आहेत ते या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये लागलेले आहेत आणि हे रेस्क्यू ऑपरेशन दुपारपासून दुर्घटना झाल्याच्या क्षणापासून या ठिकाणी सुरू आहे ते आत्तापर्यंत सुरू आहे। हा संपूर्ण परिसर बघा, मेघानीनगरचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो अक्षरशः बेचिराग झालेला आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण या विमानाचे अवशेष जे आहे ते बघू शकतो। या ठिकाणी प्रवास करत होते हे विमानाचे काही भाग जे आहेत ते आपण बघतोय। विमानाचे हे अवशेष जे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी बघायला मिळत आहेत। या विमानाचे टायर असतील किंवा त्याच्या बोगीचे हे वेगवेगळे भाग आहेत जे या ठिकाणी दृश्यांमध्ये आपण बघतो आहे। टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदात ज्यावेळेला हे विमान लंडनच्या दिशेनं उडालं त्यावेळेलाच त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेनंतर टेक ऑफ झाल्यानंतर पुढच्या काही क्षणातच हे विमान जे कोसळलं ते इथल्या मेघानीनगर परिसरात कोसळलं आणि परिसरातल्या या बिल्डिंग त्यांची या दुर्घटनेनंतर काय अवस्था झाली असेल, काय सगळी दुर्घटना झाली असेल याचा आपण फक्त अंदाज या ठिकाणी लावू शकतो। अक्षरशः बेचिराग झालेला हा संपूर्ण परिसर जो आहे तो आपण या ठिकाणी बघतोय। हे सगळे गुजरात प्रशासनातले जे अधिकारी आहेत, पोलीस आहेत, त्यांच्या माध्यमातून आता या सगळ्या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि JCBच्या सहाय्यानं या संपूर्ण परिसरामध्ये हे जे अवशेष पडलेले होते ते अवशेष आता बाजूला करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय की किती भयावह अशी ही परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी उद्भवलेली असेल। एक पूर्ण विमान ज्यावेळेला एखाद्या इमारतीवर पडतं त्यावेळेला त्या संपूर्ण परिसराचा काय काय एकूणच ही दुर्घटना घडल्यानंतर काय परिस्थिती उद्भवली असेल याचा फक्त अंदाज आपण या ठिकाणी बांधू शकतो। इथे पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की JCBच्या सहाय्यानं हे सगळे अवशेष बाजूला करण्याचं काम सध्या टीमच्या माध्यमातून सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काही वेळापूर्वी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या संपूर्ण दुर्घटनास्थळाचा आढावा घेतलेला आहे, दुर्घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आणि दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी इथल्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केलेली आहे। हाच तो परिसर आहे, हाच ते ग्राउंड झिरो, हेच ते ग्राउंड झिरो ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं तीच ही संपूर्ण जागा, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेच हे ग्राउंड झिरो जिथे आपण उभे आहोत। NDRFची टीम असेल, स्थानिक पोलीस प्रशासनातले अधिकारी असतील, पोलीस असतील आणि स्थानिक रहिवासी यांनी आटोकाट प्रयत्न केला इथल्या सगळ्या प्रवाशांना ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा, मात्र काही अंशी ते या ठिकाणी अपयशी ठरले। समोरच्या या इमारतींकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की
हे विमान कोसळल्यानंतरचा जो स्फोट झाला तो स्फोट इतका भीषण होता की या इमारती अक्षरशः बेचिराख या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। अनेक स्थानिक रहिवासी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते, ज्यांनी मदत केली आणि जे या सगळ्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत होते। कैसा हादसा हुआ? मराठी तुम्ही सांगा, कसं काय झालं, नेमकं कसं झालं? एअर इंडियाची फ्लाईट होती, साधारण 1:38ला तिने टेक ऑफ केलं आणि 2 मिनिटाच्या आतच ती खाली आली। ती व्यवस्थित उडू नाही शकली आणि 1:40पर्यंतच ती इकडे ॲक्सिडेंट स्पॉटवर येऊन लँड झाली आणि इकडे 60 ऑलरेडी आतमध्ये रेसिडेन्शियल डॉक्टर्स होते जे डायनिंग हॉलमध्ये होते। साधारण लंच टाईम होत्या त्या टायमाला आणि त्या दरम्यानच टेरेसवर येऊन ते लँड झालं फ्लाईट आणि भीषण एक्सप्लोजन झालं। तुम्ही नेमकी त्यावेळेला कुठे होता? मी बाहेरच होतो, थोडा लांब होतो, पण मी अख्खं सिनारिओ पाहू शकत होतो लांबनं आणि काळा धूर निघत होता। लांबनंच कळत होतं की हे फार भयानक घडलं आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये डेड बॉडीज वगैरे पण इथून रिकवर केलेले आहे, जे जे दृश्य आपल्याला वेगळ्या चॅनल्सवर बघायला मिळतील। पण रेस्क्यू नेमकं कसं आता केलं जाते? नेमकं आता काय नेमकी सिच्युएशन आहे? आत्ता सिच्युएशन अशी आहे की मोस्ट ऑफ सगळे जे रेस्क्यू ऑफिसर्स आहेत ते येऊन चुकले आहेत आणि जे साईटवर जेवढ्या पण हॉटस्पॉट्स होते ते सगळे क्लिअर केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता डिटेल्ड इन्क्वायरी चालून राहिल्या आहेत। जसं की अमुक स्पॉटवर अजून पाहाल तर तिकडे छोट्या छोट्या आगी अजून लागलेल्या आहेत ना, वरच्या फ्लोअर्सवर अजून डेड बॉडीज आहेत, त्या रेस्क्यू करण्याचा ट्राय करून राहिले आहेत। आपण ज्यावेळेला एक्झॅक्ट ही दुर्घटना घडली, ज्यावेळेला हे प्लेन क्रॅश झालं या संपूर्ण परिसरात, त्यावेळेला नेमकं काय घडलं ते सांगा। तुम्ही आय विटनेस आहात याचे। माझं ऑफिस इथून साधारण 5 किलोमीटरवर आहे। मी ऑफिसला जात होतो लंच ब्रेक दरम्यान आणि त्या वेळेसच हे सगळं घडलं। आजूबाजूला सगळे नोटीस करत होते, मी मागे बघून पाहिलं तर तेव्हा हे प्लेन खाली येऊन क्रॅश झालेलं आणि ब्लॅक कलरचा फार मोठा स्मोक निघत होता। लांबनं मी एवढंच एव्हिडन्स केलं आणि मग मी तेव्हापासून इथेच आहे। आपण बघतोय की अनेक इथले जे परिसरातले जे नागरिक आहेत ते देखील या ठिकाणी होते, आय विटनेस ते या ठिकाणी आहेत आणि ही संपूर्ण दुर्घटना घडल्यानंतर अत्यंत शिताफीनं खरं तर प्रशासनातले अधिकारी असतील, टीम्स असतील वेगवेगळ्या प्रशासनाच्या, NDRFची टीम असेल, हे या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे। मात्र दुर्दैवानं यात अनेकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या घटनेनंतर नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी अंती काय समोर येतं आहे हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या सगळ्या दुर्घटनेकडे बघितल्यानंतर भारताच्या इतिहासातील एक अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची ही दुर्घटना म्हणावी लागेल। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।